नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण टमॅटो कैरीची चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं आपण एक कैरी घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक मध्यम आकाराचा कांदा आणि 2 असे लाल भडक टमॅटो घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण हिरव्या मिरच्या कट करून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता कैरी आपण कट करून घेणार आहोत. कैरीचे फक्त 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि कैरीमध्ये असलेली कोई किंवा बी काढून टाकायची आहे. कैरी कट झाल्यानंतर आपण टमॅटो कट करून घेणार आहोत. टमॅटोचे फक्त 2 भाग करायचे आणि जर टमॅटोमध्ये बिया जास्त असतील तर हा बियांचा भाग आपण टमॅटोमधला काढून टाकायचा आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल पॅनमध्ये पसरवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता कैरी, टमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या टाकून 5 मिनिटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 5 मिनिटानंतर आपण हे टमॅटो पलटी मारून घेऊया. आपण कैरी देखील पलटी मारून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आपण हे भाजणार आहोत आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे, म्हणजे वाफेवर छान असे मऊसर हे शिजले जातील. 5 मिनिटानंतर आता मी हे टमॅटो परत पलटी मारून घेत आहे. कैरी, टमॅटो तुम्ही बघू शकता कैरीची साल निघायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ह्याची टमॅटोची साल काढून घेऊया. टमॅटोची साल काढून झाली की आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आपण जेवढे साहित्य तेलावर भाजलेले आहेत तेवढे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. कैरीची देखील मी साल काढून घेतलेली आहे. आता जे सालीला कैरी चिकटलेली आहे ती आपण सुरीने काढून घेऊया. कैरीचा गर, त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपण कट करून घेतलेला आहे, तो टाकून त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथं साखर टाकूया. म्हणजे टमॅटोचा आंबूसपणा आणि कैरीचा आंबटपणा मेंटेन करण्यासाठी अर्धा चमचा आपण इथं साखर टाकून घेतलेली आहे. आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपण ही मिक्सरला चटणी वाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हा मस्त अशी सुंदर कलर पण खूप छान आलेला आहे. आपली कैरी टमॅटोची चटणी तयार झालेली आहे.